विदर्भात झालेल्या पावसाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसलाय। वाशिम आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय। आत्ताच पेरणी केलेली पिकं पाण्यामुळे उद्ध्वस्त झाली आहे। नदीचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्यानं पिकं मातीमोल झाली आहेत, तर पिकं खरडून गेल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाल्याचं पाहायला मिळतंय। प्रशासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। या निसर्गाच्या अचानक लहरीपणामुळे आज आमच्या पेनगंगेला खूप मोठा पूर आलेला आहे आणि या पुरामुळे आज आमच्या सर्व शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। आज होत्याचं नव्हतं झालेलं आहे। आज आम्ही कर्जबाजारी पहिलेच शेतकरी आहोत आणि मी पैसे व्याजानं बटानं काढून मी हळदीचे पेरणी केलेली आहे, मी सोयाबीनची पेरणी केलेली आहे आणि हे नेमकं उगवते या जमिनीमधून की लगेचच या आसमानी सुलतानी या संकटामुळे आज आम्ही या संकटात सापडलेलो। हिंगोली जिल्ह्यातील जे आपलं तपोवन, गारखेडा, भगोती, सौना या साईडला जे नदीचं रुद्र रूप झालं या 2 दिवसाच्या आधी, याच्यात हजारो हेक्टर शेती गेलेली, नदीकाठची खरडून गेली। यात पिकाचं सर्वात मोठं नुकसान झालं। त्याच्यामध्ये सरकारनं तत्काळ आमचे पंचनामे करून जायमोक्यावर येऊन पंचनामे करून जी परिस्थिती पाहण्याचे एक हे करावं, शेतकऱ्याला कुठेतरी तारण्यासाठी पंचनामे जरी झाले, नुकसान भरपाईची तत्काळ मंजुरात करावी, ही महत्वाची रास्त मागणी राहील शेतकऱ्याकडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।